नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये. तर आज मला माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं, म्हणून मी निघालेली आहे पेट्रोल पंपला. आणि याच्यावरनं तुम्हाला कळलंच असेल की आजचा जो विषय आहे तो आहे पेट्रोल पंप. तर दरवेळेस मी तुमच्यासाठी जसं नवीन नवीन माहिती घेऊन येत असते, आज पण मला ही जी पेट्रोल पंप आहेत याची माहिती जरा नवीन वाटली. भारतामधले जे आपले पेट्रोल पंप असतात त्याच्यापेक्षा जर्मनीचे पेट्रोल पंप हे वेगळे कसे असतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता पेट्रोल पंप आलेला आहे आणि आपण चाललो आहेत आता पेट्रोल पंपमध्ये. पण मला इथे काम करणारे जे कर्मचारी आहेत ते कोणीच दिसत नाही आहे. आणि ती जी एक बाई आहे ती स्वतः मला पेट्रोल टाकताना दिसते. तर काय झालं इकडे ते बघूयात, चला. समजा तुम्ही जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये कारने फिरताय आणि तुमच्या कारमधलं पेट्रोल संपलं, तुम्ही पेट्रोल स्टेशनला गेले आणि तिथे बघितलं तर पेट्रोल टाकण्यासाठी एक पण कर्मचारी नाही आहे. तर मग काय? तर मग काहीच नाही, तेव्हा पेट्रोल आपल्यालाच टाकावं लागतं. तर जर्मनीमध्ये किंवा ओव्हरऑल युरोपमध्ये इथं पेट्रोल टाकण्यासाठी कर्मचारी नसतात. हे इथं सेल्फ सर्व्हिस असते आणि आपल्या गाडीत आपल्यालाच पेट्रोल टाकावं लागतं. आता इथे सेल्फ सर्व्हिस पेट्रोल पंप का असतात? कारण की 1970 ते 1980च्या काळामध्ये इथं ऑइल क्रायसिस झाले होते. मग तेव्हा यांनी असं ठरवलं की ऑलरेडी ऑइलच्या प्राइसेस खूप जास्त वाढलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जर आपण एखादा कर्मचारी ठेवला तर मग अजून जास्त प्राइसेस वाढतील. कारण की सध्या तरी जर्मनीमध्ये असं आहे की जर एक कर्मचारी असेल त्याला एका तासाला कमीत कमी 16 युरो द्यावे लागतात. आणि 16 युरो म्हणजे जवळपास 1700 रुपये होतात आपल्या भारताच्या किमतीत धरलं तर. आणि पेट्रोल पंप जे असतात ते 24 तास सुरू असतात. आणि जरी 3 शिफ्टमध्ये एखाद्या व्यक्तीने काम केलं तरी पण त्याची किंमत ही खूप जास्त वाढून जाते. आणि पेट्रोल पंप जे असतात ते 24 तास सुरू असतात. जर्मनीच्या रूलनुसार इथं एक माणूस फक्त 8 तासाची शिफ्ट करू शकतो. तर मग तसं बघायला गेलं तर त्यांना 3 माणसं इथे कामाला ठेवावे लागतील. आणि जर ह्या 3 माणसांचं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर खूप जास्त पैसा होतो. इथे आपण बघू शकता की फक्त इथे एक पेट्रोल स्टेशन नाही आहे, तर इथे 10 स्टेशन आहेत आणि 10 स्टेशनवरती 10 लोकं लागतील ॲट अ टाईम. आणि ती कॉस्ट खूप जास्त वाढेल, म्हणून त्यांनी सेल्फ सर्व्हिस ठेवलेली आहे. आणि अजून एक कारण म्हणजे इथलं जे कल्चर आहे ते असं आहे ना की ह्या ज्या बेसिक गोष्टी ह्या माणसाला स्वतःला यायलाच पाहिजे, असं म्हणून हे लोक स्वतःच हे कामं करत असतात. गाडीमध्ये पेट्रोल कसं भरायचं, बिल कसं करायचं ते तर मी तुम्हाला दाखवेलच, पण त्याच्या आधी मी तुम्हाला इथल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दाखवते. तर इथे मागे जे दिसतंय डिझेल, तर ते डिझेलच आहे. त्याची किंमत आज आहे 2 युरो 9 सेंट, म्हणजे जवळपास 2 युरो 10 सेंट आहे. आणि त्याच्यानंतर इथे पेट्रोल जे असतं असं पेट्रोल लिहिलेलं नसतं, ते सुपर E10 जे दिसतंय ते पण पेट्रोल आहे, सुपर पण पेट्रोल आहे आणि सुपर प्लस पण पेट्रोल आहे. तर हे पेट्रोलचे प्रकार असतात जे कमीपासून जास्त किमतीकडे जात असतात. आता मी तुम्हाला इथल्या किमती सांगते. 2 युरो 10 सेंट, तर आपण जर भारताची किंमत धरली तर ते जवळपास होतात 215 रुपये किंवा 220 रुपये अराउंड होत असतात. आणि त्याच्यानंतर जर आपण पेट्रोलची किंमत बघितली सुपरपासनं तर सुपर प्लस पर्यंत, तर ही किंमत जवळपास 215 ते 245च्या दरम्यान होत असते. तर आता ही फक्त जर्मनीची किमती आहेत, पण युरोपमध्ये जे इथे वेगवेगळे देश आहेत तिथे पण किमती वेगवेगळ्या असतात. त्याच्यासाठी मी हा एक शॉर्ट टाकलेला आहे ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की जर्मनीमध्ये किती प्राइस असते, ऑस्ट्रियामध्ये किती असते आणि स्वित्झर्लंडमध्ये किती असते. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे जे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्या दिवसातनं खूप वेळा बदलत असतात. सकाळी वेगळी किंमत असते, दुपारी वेगळी असते आणि संध्याकाळी वेगळी असते. आपल्या भारतात कसं असतं, जी सकाळी एक किंमत असेल दिवसभर तीच असते आणि जी किंमत ती दुसऱ्या दिवशी चेंज होते, पण इथे तसं नसतं. आता इथे पेट्रोल स्टेशनला जाण्याच्या आधी आपल्याला बघावं लागतं की आपल्याला कोणतं पेट्रोल भरायचं आहे. तर मग आता तुम्हाला इथं 5 आणि 6 मध्ये दिसेल की तिथे फक्त डिझेल, सुपर E10 आणि सुपर आहे. आणि त्याच्या बाजूचं जे हे स्टेशन आहे तिथे दिसतंय आपल्याला डिझेल आहे, सुपर, सुपर प्लस आणि ऑटो गॅस. मग आपल्याला ऑटो गॅस भरायचा असेल तर मग आपल्याला हे बघून ह्या स्टेशनला थांबावं लागेल. जेव्हा मला पहिल्यांदा माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं तेव्हा मी खूप जास्त कन्फ्यूज होती. कारण की इथं डिझेलचं तर डिझेल लिहिलेलं असतं, पण पेट्रोलमध्ये खूप सारे प्रकार असतात. E10 असतो, सुपर असतो, सुपर प्लस असतो. मग ते कसं ओळखायचं की आपल्या गाडीला काय लागणार आहे? तर त्याचं जे उत्तर आहे ते आपली गाडीच आपल्याला देत असते. ते मी तुम्हाला आता दाखवते की इथे त्यांनी लिहिलेलं असतं की आपल्या गाडीला नेमकं कोणतं कोणतं चालेल. आता आमच्या गाडीला त्यांनी दिलेलं आहे की E5 लागेल आणि E10 मी इथे भरू शकते. आता आपण स्टेशनला गाडी लावलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा हा नंबर असतो. तर हा नंबर जो असतो तो आपल्याला बिलिंग करताना सांगायचा असतो. इथे होतात किती युरो होत आहेत आपले आणि किती लिटर होत आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसतंय हे डिझेल आहे, हे सुपर E5 आणि हे सुपर E10 आहे. आता काही काही लोकांना डिझेलचा किंवा पेट्रोलचा वास जो असतो तो हाताला लागलेला आवडत नाही, म्हणून इथे हे जे हँड ग्लोव्स पण दिलेले असतात
त्याच्यानंतर पेट्रोलचे थेंब वगैरे पडले तर ते पुसण्यासाठी इथं टिश्यू पेपर दिलेले असतात आणि ते टाकण्यासाठी इथे डस्टबिन पण असते. आता आपल्याला जर गाडीचा पुढचा काच पुसायचा असेल तर त्याच्यासाठी हे पण ठेवलेले असतात की ज्याच्याने आपण गाडीचा पुढचा काच पुसू शकतो. आणि हे पण ठेवलेलं असतं की याच्याने आपण रेडिएटरमध्ये पाणी टाकू शकतो. आता मी माझ्या गाडीमध्ये भरणार आहे हे E10 आणि मी ती प्रोसेस तुम्हाला पूर्ण दाखवते. आमची गाडी ऑलरेडी फुल होती त्याच्यासाठी मी काही जास्त भरलेलं नाही आहे आणि जेवढं ऑटो कट झालं तेवढं हे आणि थोडं पेट्रोल पडलेलं दिसलं तर मी हे पुसून घेते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत मी बिल पे करत नाही तोपर्यंत मी गाडी इथून काढू शकत नाही, कारण की जेव्हा मी हे बिल पे करेल तेव्हा इथं झिरो होईल. अदरवाईज मी जर गाडी काढली तर माझ्या मागे दुसरं कोणी पार्क करू शकतं आणि तो पण माझ्या बिलमध्ये इथं जे आहे पेट्रोल ते भरू शकतं. जर तिथे मध्ये लाईन असेल तर तोपर्यंत मी वाटच बघत राहील. म्हणून त्या केसमध्ये असं असतं की जोपर्यंत आपण बिल पे करत नाही तोपर्यंत गाडी इथंच राहू द्यायची. तर कोणी येत नाही इथे किंवा हॉर्न मारत नाही किंवा आपल्याला सांगत नाही की गाडी काढा किंवा पुढे जा. आणि इथं पेट्रोल पंपवरती कॅमेरे लावलेलेच आहेत सगळ्याकडे, म्हणून इथे असंही नाहीये की तुम्ही पेट्रोल भरलं आणि चालले गेले. आता ही प्राइस लक्षात ठेवावी लागेल मला आणि हा काउंटर नंबर पण मला लक्षात ठेवावा लागेल. तिथे जाऊन हा नंबर मला सांगायचा आहे. आता आता मला बिल पे करायचं येतं तर हे जे समोर शॉप दिसतंय इथे मी जाते आता बिल पे करायला. तुम्हाला शॉप पण मी आतमध्ये दाखवते. या या ओके. Kaffee zetten? या बिल Gerne. या vielen Dank. Ciao, ciao. आता तुम्हाला जर आठवत असेल की स्क्रीनवरती किती पैसे होते तर ते होते 3 युरो आणि 96 सेंट आणि इथे बिलमध्ये पण आपल्याला तितके दिसत आहेत. आता मी माझी गाडी जी आहे ती काढून साईडला लावते आणि तुम्हाला हे शॉप दाखवते. आता मी तुम्हाला काउंटर पण दाखवते की इथं झिरो झालेलं आहे का, असं आपलं बिल तर पे करून झालेलं आहे. तर आता इथे बघू शकतात की हे 0 झालेलं आहे बिल पे केल्यावर. मी तुम्हाला बोलली की मी गाडी साईडला पार्क करते, तर जे पेट्रोल पंप असतात इथे पार्किंग एरिया पण असतो. तर तुम्ही इथे बघू शकतात माझ्या साईडला की इथे पण गाड्या पार्क आहेत आणि ह्या साईडला पण पार्किंग्स आहेत जिथे गाड्या आपल्याला पार्क दिसत आहेत. आता जिथं आपण बिल केलं तिथेच हे एक मिनी सुपर मार्केट पण असतं. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात तिकडे ते एक रेस्टॉरंट सारखं आहे जिथे पिझ्झा आणि स्पगेटी वगैरे भेटून जातं. त्याच्यानंतर इकडे आहे ही लहान बेकरी आणि ह्या साईडला जर बघणार तर इथे हे फ्रोझन वस्तू पण दिसतं आपल्याला, पिझ्झा वगैरे, मागे फुलं आणि कोल्ड्रिंक्स वगैरे, चॉकलेट, बऱ्याच काही वस्तू इथे मिळून जातात. आता सुपर मार्केट आणि हे जे मिनी सुपर मार्केट आहे याच्यातला फरक काय आहे बरं, तर इथे ह्या ज्या किमती असतात ह्या थोड्या जास्त असतात सुपर मार्केटपेक्षा. तर ते असं का असतं, कारण की हे जे स्टोर आहे याला कन्व्हिनियन्स स्टोर म्हणतात हे लोक. कारण की सुट्टी असो, रविवार असो किंवा काहीही असो, हे जे स्टोर आहे हे 24 तास ओपन असतं, त्याच्यामुळे याच्या किमती ह्या महाग असतात. आता शॉपमध्ये काय काय ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला फटाफट दाखवते. तर इथे आपल्याला दिसतंय हे पॅकिंगचे फूड आहेत आणि फ्रोझन फूड पण आहेत बऱ्यापैकी. तर हे पास्ता आणि नूडल आहेत, सॉफ्ट टॉईज आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. त्याच्यानंतर इथे शॉवर जेल आणि हे पॅम्पर्स दिसत आहेत. बिस्किटचे खूप सारे प्रकार आहेत, चिप्स आहेत इथे आणि जर्मनीमध्ये कोल्ड्रिंकचे खूप वेगवेगळे प्रकार येत असतात, म्हणून इथे खूप मोठा सेक्शन आहे हा कोल्ड्रिंकचा. त्याच्यानंतर फ्रीझरमध्ये त्यांनी इथे ठेवलेलं आहे आईस्क्रीम आणि जर्मन जी बेकरी आहे ती तर प्रसिद्धच आहे सगळीकडे, म्हणून इथे खूप सारे हे बेकरीचे पदार्थ इथे त्यांनी ठेवलेले आहेत. हे आहेत पिझ्झाचे प्रकार इथे वेगवेगळे. आणि इथे असं नाही की आपण फक्त घेऊन जाऊ शकतो, तो बसवू शकतो, म्हणून इथे टेबलही असतात. इथे गाडीला ज्या लागणाऱ्या वस्तू असतात तर ते पण इथे ठेवलेलं असतात. हे ऑइल वगैरे ते तुम्हाला आता इथे दिसत असेल. जर्मनीचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे अजून एक सोय असते आणि ते म्हणजे हे हवा भरायचं मशीन. तर हे फ्रीमध्ये असतं, पण एकच गोष्ट आहे की आपल्याला स्वतःला आपल्या गाडीमध्ये जे चाकं आहेत त्याच्यामध्ये हवा भरावी लागते. भारतात आपण जेव्हा पेट्रोल भरायला जातो तेव्हा आपण कसं सांगतो, काका मला 200चं किंवा 300चं पेट्रोल टाकून द्या. पण जर्मनीमध्ये तसं काहीच नसतं. ही गोष्ट मला खूप जास्त वेगळी वाटते इथली आणि खूप असं मिसिंग पण वाटतं की आपण स्वतःच हे सगळं करतोय असं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी मध्ये बिल पे करायला गेली तर त्या माणसाने मला फक्त प्रोफेशनल सारखं तेवढंच विचारलं की किती नंबरचा जो पंप आहे त्याला मी पेट्रोल भरलं आणि मला रिसीट हवी आहे का नको, बस एवढंच. पण भारतामध्ये कसं ते ओळखीचे जर झालेले राहिले काका किंवा आता पप्पा राहिले, भाऊ राहिला, तर मग त्यांची ओळख झालेली असते तिथे राहून राहून, तर मग ते लोक त्यांना विचारतात की काय चालू आहे काका वगैरे. मग ते जे एक असं बोलणं किंवा ते जे एक नातं झालेलं असतं आपलं, तर ते खूप वेगळं आहे असं मला वाटतं. आता हे तरी ठीक होतं की आतमध्ये इथे एक माणूस होता, मी बिल पे करायला गेली तर. पण काही जे पेट्रोल पंप आहेत जिथे आम्ही गेलेलो आहोत, तर तिथे असं असतं की आपण पेट्रोल भरलं का तिथं बाजूलाच एक मशीन असतं. आपण तिथे कार्ड लावायचं आणि बिल पे करायचं. म्हणजे कोणीच माणूस नसतं आपल्याला ना बघायला, ना बोलायला, ना विचारायला. तर ही गोष्ट मला इथे खूप जास्त वेगळी वाटते. आता हे जे युरोपियन कल्चर आहे की आपण आपली स्वतःची कामं स्वतःच करायची. मग ते क्लीनिंग असो की पेट्रोल भरणं असो. बरोबर. कारण की पेट्रोल भरणं हे यांना अगदी बेसिक काम वाटतं, जे आपण स्वतः करायला पाहिजे. पण आपण जर भारताचा विचार केला ह्यावेळेस, तर याच्यामुळे जे असे लाखो लोकं आहेत, त्यांना आज रोजगार मिळालेला आहे आणि त्यांचे घरं चालतायत. याच्यातनं मी निष्कर्ष एवढाच काढेल, की जे 2 देश आहेत, त्या दोघांचं आपलं-आपलं वेगवेगळं कल्चर आहेत आणि दोघी आपापल्या जागी बरोबर आहेत, असं मला वाटतं. जर तुम्हाला माझा आजचा जो विषय आहे, हा पेट्रोल पंप विषयी, हा जर आवडला असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला हा विषय कसा वाटलेला आहे ते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.